वंदनीय बनते उपमुक्त महाथेरोजी, या कार्यक्रमाचे संयोजक आणि मुख्य आधारस्तंभ मी अशोक सरस्वतीजींची माफी मागतो की मराठीतून बोलतो आणि अधूनमधून हिंदीत बोलतो आणि इंग्रजीतही बोलतो. मराठी भाषा मातृभाषा मला तुम्ही अर्धा तास दिलेला आहे आणि अर्ध्या तासामध्ये एवढं सगळं मांडायचं म्हणजे फार कठीण आहे. अशा अशोक भाऊंनी त्यांच्या भाषणामध्ये जे काय मांडलेलं आहे ते मला बऱ्यापैकी मांडायचं होतं, पण त्यांनी मांडल्यामुळे त्याला मी स्पर्श करत नाही. इथे स्वागत अध्यक्ष सावेज आहे, त्याच्यानंतर मोहन साहेब होते तमिळनाडूमधून, अयोध्यदासांच्या आणि पेरियर यांच्या भूमीतून आले. त्यांचे सहकारी आहे. अशोक भाऊ आणि आम्ही मिळून बरेच उद्योग केलेले आहेत. त्यांना कल्पना येतो म्हणजे चांगले असतात. म्हणजे चळवळीशी बांधलेला एक झपाटलेला आंबेडकरवादी कार्यकर्ता, बुद्धिस्ट, किती समर्पितपणे काम करतो, त्याचं ते एक सर्वोत्तम असं उदाहरण आहे. इथे सगळे जमलेले लोक आहेत. मला असं वाटतं की हॉल भरायला पाहिजे होता, पण ज्या परिस्थितीमध्ये आपण हे अधिवेशन घेतलंय ते जर पाहिलं बरसडे साहेब, तर आपण यशस्वी झालेले आहोत. आपण अशा कालखंडामध्ये हे अधिवेशन घेत आहोत. जरा मला मोकळं बोलू दे, जरा खुले दिल से बात करतो. लोकशाही संपलेली आहे या देशात आणि मनुष्य राज्य आलेलं आहे. हे वास्तव आपण आता स्वीकार. तुम्ही सगळ्या समाज माध्यमातून बऱ्याच गोष्टी बघत असता. तुम्हाला एप्स्टीन फाईल माहिती आहे, त्याच्यामध्ये मोदीचं नाव आहे, त्याच्या मंत्र्याचे नाव आलेलं आहे. काहीही हालचाल नाही. एप्स्टीन काय होता, चीफ फॉर एप्स्टीन, त्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये सांगायचं नाही. आय नो नीड टू से दॅट व्हॉट वॉज अँड व्हॉट इज एप्स्टीन. मुद्दा असा आहे की एप्स्टीनच्या या सगळ्या फाईलचा एवढा गाजावाजा झालेला आहे. ते एप्स्टीनचे बाप भारतामध्ये नाना फडणवीस कोण होता, आशीर्वाद कोतवाल कोण होता, आणि त्याच्याशी सगळे पैदास आहे मोदी वगैरे. प्रतिक्रांतीचाच काय आहे. बाबासाहेबांनी ते धम्मचक्र, समाजाचं चक्र जे गतिमान केलं, ज्या दिशेने फिरवलं, त्याच्या आता उलटा क्रम सुरू आहे. रिव्हर्स गिअर पडलेले आहे. मला आठवतं 2 जून 1956 त्यावेळेला बाबासाहेब प्रबुद्ध भारत म्हणजे मुकुंदराव आंबेडकर तो अंक काढायचे. त्याचा एक फार चांगला मथळा होता, शीर्षक होतं, बाबासाहेबांच्या मनामध्ये बौद्ध धर्म स्वीकारावा हे फार पूर्वीपासून होतं. म्हणजे 1933 त्यांनी, म्हणजे त्यांनी 35 जरी मी हिंदू धर्मात जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही असं म्हणाले होते. परंतु त्यांनी 1933 जे त्यांचं घर केलं हिंदू कॉलनीमध्ये, त्याचं नाव मात्र राजगृह ठेवलं. त्यानंतर बघा सिद्धार्थ कॉलेज, त्याच्यानंतर
मिलिंद कॉलेज, नागसेन वन आणि त्यानंतर धम्मदीक्षेचा कार्यक्रम. त्याच्यात एक सुसूगती लक्षात ठेवा. बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेत असताना फार मोठं काम केलं की त्यांनी पाली भाषेचा सखोल अभ्यास केला. नुसता अभ्यास नाही केला, पाली भाषेचं व्याकरण दिलं. आणि त्यांना कळलं होतं की या देशामध्ये जो संघर्ष आहे तो सांस्कृतिक संघर्ष आहे, आर्थिक संघर्ष आहे. या मनोवादी वैदिक परंपरेबरोबर आहे आणि त्यांचा खऱ्या अर्थाने जर पराभव करायचा असेल तर बुद्धाच्या विचारांच्या शिवाय होऊ शकत नाही हे बाबासाहेबांना कळलं. म्हणून त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. एक गुलाम म्हणजे RSSचा, मोदीचा, फडणवीसचा मुला जो आता सत्तेमध्ये आहे, कुठल्या पदावरती इमटेरियल आहे, तो असं बोलला होता की बाबासाहेबांना हिंदू धर्मामध्ये सुधारणा करायची होती, त्यांची बौद्ध धर्माकडे बौद्ध धर्म स्वीकारायची काही इच्छा नव्हती, त्याने अनिच्छेने तो धर्म स्वीकारला. आता कोण बोललो तुम्हाला सगळं माहिती. मुद्दा कसा आहे, 2 जून 1956चा मी उल्लेख केला प्रबुद्ध भारत. त्याचं हेडिंग असं होतं, शीर्षक असं होतं की सावरकर नरक ओकले. आठवतं का? बाबासाहेब बौद्ध धर्माच्याकडे त्याचा कल आहे हे सावरकरांना कळल्याबरोबर सावरकरांनी सांगितलं की हे धम्मचक्र हा ही बुद्ध धम्माची लाट भारतात येऊ शकत नाही. बौद्ध धम्म हा भारतात रुजूच शकत नाही. म्हणून बाबासाहेब म्हणाले की सावरकर नरक. आता सगळे शंकराचार्य, बरेचसे जैन मुनी, बरेचसे धर्मांध बाबा हे सावरकरांचं नरक ओकण्याचं काम त्याच्यात सातत्य ठेवत आहे. काय चाललेलं आहे, तो एक अवलोकित शोध नावाचा शंकराचार्य आहे, तो स्वयंघोषित शंकराचार्य आहे की कसं आहे आपल्याला माहिती नाही. तो काय म्हणाला माहिती, हे फार महत्वाचं आहे. तो म्हणाला की या देशातल्या लोकांना आपल्याला हिंदूंना हिंदू राष्ट्र उभं करावं लागेल, पण आपल्याला सर्वात मोठा धोका मुस्लिमांच्या पासून नाही, ख्रिश्चनांच्या पासून नाही, तर आंबेडकरवाद्यांच्या पासून आहे. बोलला की नाही. दुसरा एक जैन मुनी तो असं म्हणतो की तुम्ही आंबेडकरवाद्यांना रोखा, पाहिजे तर या देशामध्ये यादवी झाली तरी चालेल, म्हणजे गृहयुद्ध झाली तरी चालते, आंबेडकरवाद्यांच्यावरती हल्ले करा. त्यांना भीती आंबेडकरवाद्यांच्यापासून वाटते. आणि त्याला आपण निपसून सांगणार आहोत की बाबासाहेबांनी जे संविधान दिलं आमच्या दृष्टीनं कुठल्याही अण्वस्त्रापेक्षाही हजारो पटीने जास्त संवारक आणि शक्तिशाली असं अस्त्र आमचं संविधान आहे. पराभव तुमचा होणार आहे. ही धम्माची लाट मागे येणारच नाही. पराभव शंकराचार्याचा होणार आहे, सावरकराचा होणार आहे, गोळवळकराचा होणार आहे, हेड गवारचा होणार आहे, आणि पुन्हा तथागताचा होणार आहे. आमच्यातले काही लोक, आमचा समाज असा का सरळ नसतो, त्याच्या आडवे तेवढे काय असतात. आता आमच्यात लोक फार मस्त आहे. बौद्ध विहारामध्ये आम्ही जातो, अशोकजी त्रिसरळ पंचशील म्हणतो, धम्माप्रमाणे वागायचा प्रयत्न करतो, आणि भाजपमध्ये पदाधिकारी पण असतो, आणि कट्टर बौद्ध असतो, आंबेडकरमध्ये असतो, आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण असतो.
बुद्धाचा विचार हा राजकीय विचार हे लक्षात ठेवा. जे जे मनोवाद्यांच्या बरोबर जातात ते आंबेडकरवादी असू शकत नाही. म्हणून आपली ही चळवळ जी आता बुद्धविहार कसे आहेत आम्हाला माहिती आहे. तुम्ही संगमरवरी बुद्धविहार केली मोठमोठी, चांगल्या ग्लेस टाईल्स बसवले, चकचकीत बुद्धविहार केली, सोन्याच्या बुद्धाच्या मूर्ती बसवल्या, आणि त्यासाठी जर तुम्ही RSS चा पैसा घेत असाल तर तुम्हाला बुद्ध करेल. आपली बुद्धविहार पत्र्याची असली तरी चालतील, पण स्वतःच्या कष्टातून उभी राहिली पाहिजे. आम्ही बघतो निवडणुकीमध्ये आम्हाला जरा बाबासाहेबांच्या नावाची लायब्ररी बुद्धविहारात सुरू करायची आहे. आमच्या बुद्धविहाराला टाईल्स लावायचे. जरा बुद्धविहाराचा अजून एक विकास करायचा आहे, भिक्खू निवास बांधायचा आहे. यावेळेला आमची मदत तुम्हाला, एवढी फक्त आम्हाला मदत करा. तुम्ही मगाशी म्हणाल ते बरोबर आहे. बुद्धविहार हे आंबेडकरी बौद्ध विचार प्रसाराचं केंद्र व्हायला पाहिजे, ते तसं आता दिसत नाही. इलेक्शन मध्ये सौदेबाजीचा अड्डा झालेला आहे. ज्यांचा धम्मविचाराची काडीचा संबंध नाही ते बुद्धविहाराच्या स्थावर संपत्तीचे मालक झालेले आहेत. याला छेद देण्याचं काम बुद्धविहार समन्वय समितीने केलं पाहिजे. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. कारण तुम्ही शब्दभार नेमका टाकलेला आहे. बुद्धविहार समन्वय समिती, मग त्या समन्वयाचा अर्थ काय? ती समन्वयाची विचारधारा कोणती? ती विचारधारा फुले आंबेडकरी बुद्धाचाच विचार असू शकतो. आमच्या बुद्धविहारामध्ये जात्यांत आणि धर्मांतर शक्तीचे दलाल असताना मला या दृष्टीने आपलं पुढचं काम केलं. मग कठीण काय याच्यासाठी सांगतो की आता धम्माच्यावर चर्चा करत असताना, बुद्धविहारांच्या बाबतीत चर्चा करत असताना आता जे जळते प्रश्न त्याच्यावरती बोलायचं नाही, हा एक सामाजिक अपराध ठरेल. दिल्ली युनिव्हर्सिटी पेटलेली आहे, जवाहरलाल नेहरू JNU विद्यापीठ पेटलं आहे, सगळी तरुण मुलं रस्त्यावरती आलेली आहे. लखनौ युनिव्हर्सिटी, पाटणा युनिव्हर्सिटी पेटलेली आहे, मुंबई विद्यापीठ थंड आहे, पुणे विद्यापीठ थंड आहे, नागपूर विद्यापीठ थंड आहे. स्वतःला प्रश्न विचारा, JNU का पेटले? हा जो युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचे जे रेग्युलेशन आलेले आहेत, जिथं जिथं आमची मुलं IIT मध्ये, IIM मध्ये किंवा मेडिकल कॉलेजेस, ते कुठेही उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना जो जातीय अत्याचाराचा, डिस्क्रिमिनेशनचा जो त्रास होतो, त्या अपराधांच्या मध्ये, जाती अत्याचारांच्या अपराधांच्या मध्ये 108% वाढ झालेली आहे. मुलं आत्महत्या करतात. आपली परिस्थिती अशी आहे की ज्यांची लोकसंख्या 10% आहे, त्यांच्याकडे सत्तेची 90% मक्तेदारी आहे जागांवर. SC, ST, OBC या मुलांना ज्या शैक्षणिक संस्थांच्या मध्ये जो प्रचंड त्रास होतोय, त्यासाठी ते रेग्युलेशन निघालं. त्या रेग्युलेशनला सुप्रीम कोर्टानंच डायरेक्टिव्ह दिले. पायल तडवीचं आणि रोहित वेमुलाचं प्रकरण, रोहित वेमुलाची आई आणि पायल तडवीची आई सुप्रीम कोर्टात गेली. इंदिरा जयसिंग त्याच्या वकील आहेत, त्या दिशा वाडकर ज्या पारधी समाजातल्या वकील आहेत.
निहार राठोड या ओबीसी समाजातल्या वकील आहेत, त्या ते केस मांडतायत. इंदिरा जयसिंग म्हणाल्या खूप मोठ्या वकील आहेत त्या. मी तर म्हणतो की भारतातल्या महिलांच्या मधल्या सर्वात मोठ्या वकील आहेत त्या म्हणतात की चीफ जस्टिसला मी काय म्हणू. त्यानेच ऑर्डर केली की तुम्ही जे डिस्क्रिमिनेशन होतं एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स मध्ये त्या दृष्टीने युजीसीने रेग्युलेशन्स तयार करावे. युजीसीने रेग्युलेशन्स तयार केल्याच्या नंतर त्याच सीजेआयने म्हणजे सूर्यकांत मंडकर म्हणजे सूर्यकांत शर्मा आहेत ज्युडिशरीमध्ये 95% जास्त ब्राह्मणी विचाराचे न्यायाधीश आहेत. न्याय मिळत नाही तुम्हाला. त्याने त्या रेग्युलेशन्स स्टे आणले. खूप मोठं युद्ध आपल्याला लढावं लागेल. खूप मोठी संकट अंकावरती येणार आहे. बाबासाहेबांचं आंदोलन एका गुलछर्म आंदोलन नव्हतं, संघर्षग्रस्त असं आंदोलन होतं. बाबासाहेबांनी सांगितलं जे तुम्हाला आता मिळाले ना ते भीक मागून, ते संघर्षातून मिळेल. भीक मागून कधी काय मिळत नसतं. मला एकच सांगायचं की या हॉलमध्ये असलेली आपली जी मंडळी आहेत ना ती आपण सर्व मंडळी मध्यमवर्गीय आहोत. हा बाबासाहेबांच्या चळवळीचा परिणाम. आपण 2 पायऱ्या जर खाली आता उतरलो ना तर आठवा 2 पिढ्यांच्या पूर्वी आमचे पूर्वज काय करत होते. पुन्हा तुम्ही ते करावं. मनूचं राज्य इथं यावं, मनूचंच तंत्र यावं, मनूचंच सरकारी यंत्र यावं म्हणून सगळे प्रयत्न सुरू आहेत. चातुर्वर्ण्याचा नवीन आविष्कार आपल्या देशावरती लादला जातोय. या RSSच्या वाळवीनं संविधान असंच ठेवलेलं आहे. त्याचं कव्हर दिसतंय आपल्याला, आतून सगळं पोखरून काढलेलं आहे. तुम्ही मगाशी म्हणालात ना की आपली जी संयोजन समिती आहे, समन्वय समिती, तरुण आहे, 4-5 वर्षाची असेल, 10 वर्षाची असेल, म्हणजे लहान बाळ आहे, राईट. पण आपण पडलो, लहान मुलं पडलं तर परत उभा राहतं, परत पडतो, परत उभा राहतं. लहान बाळ असतं ते. आपण पडलो तरी परत उभं राहू. पण RSSची 101 वर्षाची म्हातारी जर आमच्यामुळं पडली तर परत उभी नाही राहणार. अशा ठिकाणी हाड मोडेल ते जगातला कुठलाही डॉक्टर रिपेअर नाही करू शकणार. तो ढोरांचा डॉक्टर हेडगेवार सुद्धा. आणि आता बघा, आता सुद्धा ढोरांचाच डॉक्टर आहे भागवत. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, आपल्याला संघर्ष टाळता येणार नाही. जे जे विज्ञानाच्या विरोधातले आहे त्याला नष्ट व्हावं लागतं. बौद्ध धम्म, आता आपण जर तिबेटला गेलो किंवा सिक्कीमला गेलो लडाखला तर तिथे बौद्ध धम्म आणि बौद्ध धम्म याचा संयोग आहे. जपान, आता मी आता डिटेलमध्ये जात नाही, धम्माचार्य इथे बसलेले आहेत. मी कसं त्रिपिटक सांगत बसू, मी कशाला धम्मपद सांगत बसू. मी फुले आंबेडकरी विचारांचा एक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. मला आता स्पष्ट कळलेलं की भारत देश, आपला भारत देश अमेरिकेचा आणि इस्रायलचा वसाहत झालेला आहे. वी हॅव बिकेम द कॉलनी ऑफ अमेरिका अँड इस्रायल and we have totally infiltrated by Mossad and CIA. RSS ला सगळं शिक्षण मोसाद देत आहे. फार भयानक चाललंय आणि त्यांना माहिती आहे की त्यांना अडथळा निर्णायक वैचारिक हा फक्त आंबेडकर वादाचा.
आणि आपण आंबेडकरवादी आहोत आणि आपला त्यांच्याबरोबर संघर्ष हा राहणार आणि तो संघर्ष अनिवार्य आहे, आपल्याला तो करावाच लागेल. मला आताची जी संपूर्ण जगाची परिस्थिती अशी आहे, सगळं जग असं उजवीकडे कळलेलं आहे. अशा वेळेला बुद्धाचा विचार हा नुसता भारतापुरता मर्यादित नाही की जपान पुरता, कोरिया पुरता, चीन पुरता किंवा खाली थायलंड, मलेशिया, म्यानमार भूटान इथपर्यंत मर्यादित नाही तो. आता जग जर वाचवायचं असेल साम्राज्यवादापासून, वंशवादापासून, तर बुद्धाच्या विचारांच्या शिवाय पर्याय नाही. जगाला या पृथ्वीला जर वाचायचं असेल तर फक्त बुद्ध वाचू शकतो. आणि आपण सगळ्यांनी म्हणून शपथ घेऊया की हा देश कधीही टिळकाचा, सावरकरांचा, हेडगवारचा आणि गोळवळकरचा होता कामा नये. देश छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, राजर्षी शाहू महाराजांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच राहील. यासाठी आपण हे अधिवेशन घेतो. आता बघा, युजीसी रेग्युलेशनचं आंदोलन त्याच्यामध्ये संयोजन समितीने, समन्वय समितीने उतरलं पाहिजे. बाबासाहेबांनी जे जे मिळवलं, आपल्याला दिलं, आज आपल्यामध्ये जो जे मोठ्या प्रमाणात ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, आपण कल्पना करू शकत होतो का? समोर आमचे आईजी मोरे, ईश्वर मोरे साहेब बसले. म्हणजे त्यांचं नाव ईश्वर असलं, ईश्वरासारखेच आहे. IAS मोरे ते शिक्षण खात्याचे सचिव. ज्या समाजातल्या सर्वात पहिल्या प्रबुद्ध अशा विद्यार्थ्याला शाळेच्या बाहेर बसवायचे, त्या समाजाचा एक अधिकारी शिक्षण खात्याचा सचिव होतो. इतकं मोठं ट्रान्सफॉर्मेशन, एवढं ट्रान्सफॉर्मेशन आपल्या झालेलं आहे. तर तुम्हाला सांगतो मी, मोक्याच्या जागा त्यांनीच बळकावलेल्या आहेत. एकूण 6,700 IAS भारतात आहेत. त्याच्यामध्ये फक्त दलितांचे 234 आहेत. 2.54%. आदिवासी तर 1.3% आणि ओबीसी 4.3%. ओबीसी अर्धे आहेत. आता ते घाबरलेत, जानवेधारी मंडळी घाबरले. आम्हाला माहिती आहे देशातली क्रांती जानव्यांच्या मुळेच अडकलेली आहे. आता घाबरलेत ते. त्यांना वाटतं हा जो 50% ओबीसी, SC, ST, नॉमेडिक, धार्मिक अल्पसंख्याक जर एकत्रित आले तर यांच्या सर्वनाशाचा शेवटचा यज्ञ ते मानते. हे त्यांना कळून चुकलेलं आहे. म्हणून ते काय म्हणताय की युजीसी रेग्युलेशन्स कशाला पाहिजे? विषमता निर्माण करणारे म्हणे. युजीसी रेग्युलेशन कशाला पाहिजे? काही जरी केलं तर गाढवाचा मध्ये घोडा होतो का, असं म्हणतात. तुम्हाला गाढव म्हणतात. इतके वंशवादी आहेत. तसेच वंशवादी झिओनिस्ट इस्रायलचे, तसेच वंशवादी व्हाईट बर्डर डोक्यात ठेवलेले आहेत, व्हाईट सुप्रिमसी डोक्यात ठेवलेले युरोपियन्स आहेत. आणि तसेच हे वैदिक आहेत, ब्राह्मण्यवादी, हे सगळे एक आहेत. जगामध्ये जिथे जिथे अत्याचार, जुलूम, शोषण आहे, या लोकांच्यामुळे होतं.
आणि म्हणून जगातले जेवढे शोषित आहे, जेवढे कष्टकरी आहे, या सगळ्याला एकत्रित बांधू शकतो बुद्धाचा विचार. आणि म्हणून आम्ही बुद्धिस्ट. तुम्ही मला जास्त वेळ झाला का? मला अर्धा तास होते. माझं काय म्हणणं आहे की आपल्या सर्व आपल्यामध्ये गट तर ते मी मान्य करतो, राजकीय गट तर आहे, सामाजिक आहे, गल्लीबोळामध्ये अखिल भारतीय संघटना आहे, मान्य करतो. पण गट तर काय आपल्यामध्येच आहेत का? नक्षलवाद्यांच्यात नाही, कम्युनिस्टांच्यात नाही, काँग्रेसमध्ये नाही, राष्ट्रवादीत नाही, शिवसेनेत नाही. आम्ही एकत्रित येणार आहोत, यावं लागेल आम्हाला, कारण आमचं एक नातं आहे सर्वांचं. घर कोसळलं असेल तर आम्ही परत बांधतो, कारण आमचं एक नातं आहे आणि त्या नात्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मला एवढं सांगायचं की यांचे विचार काय आहे. आरएसएसला नेमकेपणाने समजून मला धोका काय वाटतो माहिती का? कोणीतरी एक दिल्लीमध्ये एक बौद्ध भिक्खू आहे, मला संघप्रिय असं काय कोणी कोणाला संघप्रिय राहुल, आमच्या या इथे राहुल बोधी आहे, ते सतत आरएसएसच्या मांडीवर मांडी लावूनच असतात. बरोबर आहे. ते आरएसएसचे मेंबर पण आहे. तर मी त्या दिवशी एकच पोस्ट बघितली की गोळवळकरची जयंती होती, पप्पू गोळवळकर. आरएसएस त्याला पप्पू होतं, परमपूज्य. तर त्या पप्पू गोळवळकरची जयंती होती आणि पप्पू गोळवळकरला अभिवादन हा करतोय. हा कोणतो संघप्रिय राहू आणि हा तो जो तडीपार आहे ना अमित शहा, भारताचा गृहमंत्री, त्याच्या सुरक्षा समितीत येतो. माझ्या माहितीप्रमाणे 2000 बौद्ध भिक्खू आरएसएसने ट्रेन केले. किती मोठं संकट आहे. म्हणजे नेतेच वाया गेलेले अशातला भाग नाहीये. धम्माचारी सुद्धा कसे पेरलेत बघा. मी आता काय आहे की या वयामध्ये बऱ्याच ठिकाणी गेलो ना, विशेष करून आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये पुण्यनमोदनाचे कार्यक्रम वगैरे असले की श्रद्धांजली, तर मला ते मी दिसू की मला अध्यक्ष करून टाकतात. त्यामुळे आणि आपल्यामध्ये अशी पद्धत आहे की पुण्यनमोदनाच्या कार्यक्रमामध्ये सरासरी 30 ते 40 लोक होतात. अध्यक्षाला जवळजवळ 2 ते 3 तासानंतर 4 तासानंतर संधी मिळते. त्यामुळे माझ्या इतकं प्रबोधन कोणाचंच झालेलं नाही. तर गंमत अशी की मी एका अशाच कार्यक्रमाला गेलो होतो, तिथे बौद्ध भिक्खू होते आणि ते बौद्ध भिक्खू काय सांगत होते, कोण म्हणतं पुनर्जन्म नाही, पुनर्जन्म आहे. त्याचे कार्यकर्ते सांगतात तर जरा धम्माचं काय करतात. दुसरं, पुनर्जन्म तर आहेच, पण त्याने अशा काही गोष्टी सांगितल्या त्या शेवटी मला सहन नाही झालं. म्हणून हे संकट लक्षात घ्या. तुम्हाला इनफिल्ट्रेशन करणारी यंत्रणा उभी करायला लागेल. इनफिल्ट्रेशन आपल्यापासून सुरू झालं पाहिजे. मला एवढं मात्र माहिती आहे, धम्माचे विचार जितके महत्वाचे आहेत तेच विचार जर अंगीकारायचे असतील तर बाबासाहेब आंबेडकरांच्या 22 प्रतिज्ञा ही त्याची पूर्वअट. 22 प्रतिज्ञा जो पाळत नाही तो बुद्धिस्ट भारतात तरी. थायलंडचे प्रश्न वेगळे आहेत, चीनचे वेगळे आहेत. मला
इथे बोलवलं तुम्ही, बाहेर असा माहोल आहे. त्या इंदिरा जयसिंग जी आपली UGCची सांगतायत, त्याने एक अनुभव सांगितला त्यांचा. ही आपली सगळी जी बार असोसिएशन सगळी कोर्ट असतात, म्हणजे खाली JMFC कोर्ट असतो, डिस्ट्रिक्ट कोर्ट असतो, त्याच्यावरती हायकोर्ट आणि त्याच्यावरती सुप्रीम कोर्ट. तर सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय. तिथं त्यांचं जे बार असोसिएशन आहे, त्या बार असोसिएशन मध्ये या इंदिरा जयसिंग म्हणतात ऍडव्होकेट की मी माझं पाणी मीच घेत असते. कधीच कोणाला सांगितलं पालिका ग्लास नाही, मी स्वतः पाणी स्वतःच घेत असतं. पण त्या दिवशी मी आजारी होते, पाणी फार तकलीफ होते, अंगात ताप होता. त्यामुळे मी माझ्या त्या बार असोसिएशन मध्ये जी बाई कामाला होती तिला सांगितलं इकडे मला एक ग्लास पाणी द्या. ती बाई म्हणून माझ्याकडे बघतच बसली आणि मला म्हणाली, मॅडम आमच्या हातचं पाणी तुम्हाला चालेल का? कारण आमच्या हातचं पाणी बार असोसिएशन दुसरं कोणीच घेत. म्हणजे सुप्रीम कोर्टातल्या बार असोसिएशनची अवस्था आहे. इतकं डिस्क्रिमिनेशन आहे. इथं तुम्ही बसलेली बरीचशी मंडळी उल्हासनगरमध्ये राहता, कल्याणमध्ये राहता, शहरी भागातल्या. इथून 4 किलोमीटरवरती गाव आहे, 4च किलोमीटर. नावं नाही घेत गावांची, जा तिथे आणि बघा काय परिस्थिती. अजूनही विहिरी मोकळ्या नाहीत. अजूनही मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगेन. आता आमच्याकडे सुद्धा एक नवसदन वर्ग तयार झालाय, काहीसा उच्च उत्पन्न गटाचा. म्हणजे आमच्याकडे BMW कार सुद्धा असलेली माणसं आहेत, मर्सिडीज फॉर्मॅटिक असलेली मालकी असलेले लोक आहेत, बंगले झाले त्यांचे. पण आमच्यामध्ये ते स्थित्यंतर झालं म्हणून काय लोक म्हणतात, तुमच्यामध्ये आता सुधारणा झाली नाही का, तुमच्याकडे धन आला नाही का? आलं किंचित लोकांच्याकडे. परंतु या उल्हासनगर महानगरपालिकेत किंवा मुंबई महानगरपालिकेमध्ये किंवा नागपूर महानगरपालिकेमध्ये सफाई खात्यामध्ये एक तरी उच्चवर्णीय दाखवा ना आता कधी, जो नाल्या साफ करतो. या देशातली व्यवस्था आणि ही व्यवस्था, आणि त्यासाठी बुद्धाचा विचार, बाबासाहेबांचा विचार, ही आपली वैचारिक शस्त्र आहेत. आणि त्या शस्त्रांना धार लावण्याचा काळ आहे आज. चला संघर्षामध्ये उतरू. खूप संकट येणार आहेत, परत सांगतो. कारण फडफडणवीचं जे राज्य आहे फार भयानक लोक आहेत, दिसतात तसे नाही ते. ही पुष्यपुत्र शुंगाची सावना. त्यामुळे तुम्हाला रस्त्यावर जेच लढाई करायला लागतील. मी कलावंतांना सांगेन की तुम्ही रस्त्याचेच कलामंच करा. चला उतरू आपण सगळे. आणि काय महासंघ, आता युद्ध सुरू होणार आहे. भारतात युद्ध सुरू झालेलं आहे. पण यावेळेला बौद्ध धर्माची लाट आपण परत फिरू द्यायची नाही. यावेळेला मनोवादी वैदिक परंपरेचा निर्णायक पराभव करण्याची जबाबदारी आंबेडकरी अनुयायांची, बुद्धाच्या अनुयायांची आहे, अशी अपेक्षा बाळगतो. इथेच थांबतो. जय हिंद. आणि मला असं भावने सांगितलं तर हिंदीत बोला. मी जर उत्तर प्रदेशात असतो तर मी हिंदीत बोललो. मला बऱ्यापैकी हिंदी येतो आणि थोडंसं बऱ्यापैकी इंग्लिशमध्ये पडेल. जर अमेरिकेत गेलो तर इंग्लिशमध्येच बोलेल. पण माझ्या महाराष्ट्रात मी कशाला बोलू हिंदी? मी मराठीत बोलेल. मी उलट मोहनंना सांगेल तर आम्ही तमिळनाडूमध्ये आलो तर तुम्ही तमिळमध्येच बोललं पाहिजे. तमिळ ही भारतातली सगळ्यात जुनी भाषा आहे, बरोबर? तर मी तुमची माफी मागतो, मराठीत बोलतो. पण जे काय बोललो तुम्हाला पटलं असेल तर स्वीकारा. पण मी चुकलो असं मी म्हणणार नाही. जे मला पटलं ते, कोणाला आवडलं नसेल तर माझा नाही लागला. तुम्ही एवढं सहन केलं आंबेडकरवादी असल्यामुळे, त्यामुळे तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो. इथेच थांबतो. जय भीम.
जय भारत जय भारत.